नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण काळा मसाला चिकन बनवणार आहोत. मस्त झणझणीत चमचमीत असं बनवणार आहोत. त्यासाठी पहिले काय केलेलं आहे, मी एक तर खोबरं भाजून घेतलेलं आहे, कारण का माझ्याकडे खोबऱ्याची वाटी नव्हती. किसलेलं खोबरं होतं ना फ्रीजमध्ये, मी किसून वगैरे ठेवते, त्याच्यामुळे तो किसलेलं होतं. त्याच्यामुळे मी तव्यावर चांगलं भाजून घेतलेलं आहे खरपूस होईपर्यंत. त्यानंतर अशा पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला गॅसवर डायरेक्ट. कांदा आणि लसूण घेतलेला आहे. त्याचे कांद्याचे सोलून वगैरे घ्यायचे, 2 भाग करायचे आहेत आणि गॅसच्या फ्लेमवर मस्त असं चांगलं काळपट डाग पडेपर्यंत त्याला आपण छान भाजायचं आहे. मस्त असं लसूणही तसाच भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून तो छान मग व्यवस्थित भाजला गेला ना तर त्याची चव अजून भारी येते. कारण का गावी पहिले लोक वगैरे बघते ना, चुलीवरचं जेवण जे असायचं ते डायरेक्ट निखाऱ्यांमध्ये कांदे, खोबऱ्याच्या वाट्या, कांदे अख्खे सालीसकट टाकायचे, लसूण वगैरे, आणि त्याच्यानंतर ते पाट्यावर किंवा तेव्हा खलबत्ता वगैरे पण नव्हता, ते वायन वगैरे बोलायचे ना, म्हणजे जमिनीतच एक मातीची जमीन असेल ना, त्याच्यामध्येच एक खड्डा वगैरे असायचा आणि त्याच्यामध्येच वाटण वगैरे केलं जायचं. तशा पद्धतीचंच आहे. पण आता काय, आत्ताच्या म्हणजे पद्धतीनुसार वगैरे आपण मिक्सरवरच करतो. पाटा वगैरेही जास्त राहिला नाही. पाटा जरी घरात असला तरी त्याला टाकी वगैरे लावलेली नसल्यामुळे चांगलं वाटलं वगैरे जात नाही, त्यामुळे आपण मिक्सरला लावायचं आहे. फक्त इथे आपण कांदे वगैरे व्यवस्थित भाजून घेतो आहे. लसूण चांगला भाजला गेला आहे. अख्खा लसूण थोडा छोटावाला घेतलेला आहे पूर्ण, तो चांगला भाजला गेला म्हणून काढून घेतलेला आहे लसूण. आणि त्यानंतर अशा पद्धतीने बघा मस्त असं भाजला गेला, कांदा सॉफ्ट होऊन जातो. अशा पद्धतीने सगळे 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत, तेवढे सगळे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, आता बघितलात ना, खोबरं टाकलेलं आहे भाजून. त्यानंतर हा कांदा भाजलेला, लसणाचा पूर्ण अख्खा लसूण घेतलेला आहे छोटावाला, आणि आलं टाकलेलं आहे. आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहेत. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि थोडं पाणी टाकून त्याची मस्त अशी फाईन अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे. खलबत्ता असेल किंवा पाट्यावर असेल तर ते वाटाल तर अजून छान चव येते, खूप भारी वाटतं, त्याची चव वेगळीच. आणि आता हे वाटण तयार झालेलं आहे आपलं. आता आपण चिकन फोडणी द्यायला घेऊया. मी इथे अर्धा किलो चिकनचा रस्सा बनवते आहे काळ्या मसाल्यातील. मस्त असं कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये, म्हणजे चांगलं कडकडवत नाही करायचं आहे, थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचे आहेत तेजपत्ता 2. त्यानंतर इथे टाकलेला आहे लाल तिखट, जो घरगुती आपला लाल मसाला असतो, म्हणजे काश्मीरी लाल मिरचचाच मसाला आहे तो, जो कलर चांगला येतो आणि प्लस म्हणजे तिखटही कमी असतो, ते टाकलेलं आहे. थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, धना पावडर, जिरा पावडर थोडीशी, आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. हे सगळे तेलावरच टाकायचे आहेत मसाले. हळद टाकते आहे थोडीशी. आणि त्याच्यानंतर आता हा आपला काळा मसाला, मी हा काळा मसाला जवळपास 2 चमचे वापरला आहे. मीही हा काळ्या मसाल्यातील चिकन फर्स्ट टाईमच बनवते, पण जेव्हा काळा मसाला जो तेलावर जेव्हा टाकला ना आणि त्याचा जो वास सुटला, सुगंध सुटला, इतका भारी वाटत होता ना, खरंच खूप टेस्टी होईल असं नक्कीच वाटत होतं आणि खरंच खूप टेस्टी झालं. तुम्ही नक्की ट्राय करा. मसाले थोडेसे आपण तेलावर परतवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे वाटण, जे आपण वाटण तयार केलं होतं ना कांदा खोबऱ्याचं, ते टाकायचं आहे आणि छान तेलावर व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि मस्त पहिले मसालेच आपण जेव्हा मिक्स वगैरे करून झाल्यानंतर वाटण छान खदखदू द्यायचं आहे, म्हणजे तेलावर वाटण छान शिजलं गेलं पाहिजे, परतलं गेलं पाहिजे. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि लो फ्लेमवर आपण त्याला 5 ते 7 मिनटं तरी मस्त असं वाटण शिजू द्यायचं. मिक्स करून थोडंसं आपण चमचा वगैरे काढून ठेवायचा आणि त्याला छान खदखदू द्यायचं आहे वाटण. मी तेलही टाकलेलं आहे, पण जास्तही टाकलेलं नाही आहे. तुम्हाला तेलाचं प्रमाण जास्त पाहिजे असेल तर तुम्ही तसं टाकू शकता, पण एवढ्याही तेलात मस्त अशी तर्री येते वरती. आता हे छान म्हणजे 5 ते 7 मिनटं मस्त वाटण परतवून झालं ना की त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहोत आपण धुतलेलं चिकन. अर्धा किलो जवळपास चिकन आहे हे, आणि ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर तेलावर आता हे मसाल्यांमध्ये चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान कोटिंग यायला पाहिजे व्यवस्थित. आणि आत्ताच एवढा काळ्या मसाल्याचा इतका मस्त असा सुगंध सुटलेला ना, आणि मग त्याच्यानुसार आणि व्यवस्थित, आणि मसालाही जास्त तिखट नसतो काळा मसालाही, त्याच्यामुळे एकदमही खूप नाही आहे तिखट, पण आहे बऱ्यापैकी. मस्त असं झणझणीतच होतं, आणि झणझणीत म्हटलं चिकन की तर खूपच टेस्टी असतो. आता हे चिकन टाकून झाल्यानंतरही आपण मस्त असं आपण त्याला फ्राय करायचं आहे. बघा मस्त असं खदखदायला लागलेलं आहे. तोपर्यंत 5 ते 7 मिनटं चिकनही वाटणामध्ये बिना पाणी टाकता आपण मस्त असं खदखदून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये आता पाणी टाकणार आहोत.
पाणी थंड गरम कसंही टाकलं तरी चालेल, मी इथे थंडच पाणी वापरलेलं आहे, असं काही नाही आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आणि ते थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आता इथे मी जास्त असं एकदम पातळ असं करणार नाही आहे, थोडंसं घट्टसरच असं लपलपीत जे असतं ना तसंच करणार आहे, त्याच्यामुळे पाणी जास्तच वापरणार नाही आहे। थोडंसं पहिले मिक्सरचं भांडं टाकलं धुवून, त्याच्यानंतर अजून थोडं ॲड केलं, जवळपास म्हणजे तांब्यावर पाणी टाकलेलं असेल, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे वापरलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आता पाणी टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आता याला शिजू द्यायचं चांगलं 20-25 मिनटं छान लो टू मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं आहे, त्याच्यानंतरच मी मीठ वगैरे टाकणार आहे। आता इथे 20-1 मिनटं जवळपास झालेले आहे, मिक्स करते पुन्हा व्यवस्थित, दाखवते बघा ग्रेव्ही अजून आहे, अजून ती जशी नंतर आपण गॅस वगैरे बंद केल्यानंतर थोडीशी सुकते ना, त्याच्यामुळे जास्त अशी पातळ ठेवायची नाही आहे। आता इथे टाकते मी बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर अशी आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथे चवीनुसार मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे त्याला आपण पुन्हा 5 मिनटं आपण त्याला शिजवायचं आहे, लो टू मीडियम फ्लेमवर शिजवायचं आहे। आताही चिकन तोपर्यंत मस्त व्यवस्थित शिजलं जातं, त्याचं टेन्शनच नाही, कारण का चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही, जसं मटण शिजायला लागतो, त्याच्यामुळे अर्ध्या तासामध्ये व्यवस्थित चिकन शिजलं जातं लो टू मीडियम फ्लेमवर सुद्धा। आता इथे मी मिक्स करून ठेवते आणि पुन्हा आपण त्याला 5 मिनटं ठेवायचं आहे। बघा इथे ग्रेव्ही मस्त अशी घट्टसर झालेली आहे आणि 5 मिनटानंतर पुन्हा बघा काय मस्त अशी तर्री आलेली आहे ना, बघा जशी काळ्या मसाल्याची तर्री इतकी सुंदर दिसते ना, आणि झणझणीत वास वगैरे सुगंध एकदम झक्कास सुटला होता, मस्त असा घरभर दरवळला होता चिकनचा सुगंध। आणि आता इथे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर आपण इथे सर्व करूया। मी इथे सर्व केलेलं आहे, त्याच्यावर भाकरी आहे, काळ्या मसाल्याची चिकन घेतलेलं आहे, त्याच्याबरोबर तांदळाची भाकरी आहे, त्याचबरोबर ठेवलेला आहे कांदा आणि लिंबू। मस्त असं आपलं साधं सिंपल जेवण इथे तयार आहे। कसं वाटलं मग तुम्हाला काळ्या मसाल्यातील चिकनची रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।